40 नंतर अनेक जण एकच तक्रार घेऊन येतात. डॉक्टर, झोप लागत नाही, मध्येच जाग येते आणि त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा हा जातच नाही. हे का होतं? कारण 40 नंतर आपल्या शरीरामधील मेलॅटोनिन नावाचं हार्मोन कमी होऊ लागतं. आपला स्ट्रेस रिस्पॉन्स बदलतो. शरीरामध्ये हार्मोनल बदल होतात आणि आपली नर्वस सिस्टीम ही थोडी जास्त संवेदनशील होते. पण चांगली गोष्ट अशी आहे की योग्य सवयी लावल्यास आपली ही बिघडलेली झोप ही औषधांशिवाय देखील सुधारू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 5 असे झोप सुधारण्यासाठीचे सोपे उपाय सांगणार आहे, ज्या उपायाचा अवलंब करून आपली झोप आपण औषधांशिवाय सुधारू शकता. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपल्या सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी आपण हे समजावून घेऊयात की 40 नंतर आपली झोप का बरं बिघडते. तर यातलं पहिलं कारण म्हणजे मेलाटोनिन हार्मोनचं प्रोडक्शन हे कमी व्हायला लागतं. दुसरं कारण म्हणजे कॉर्टिसॉल हा जास्त सक्रिय व्हायला लागतो. यातलं तिसरं कारण म्हणजे ब्लड शुगरमधील फ्लक्च्युएशन व्हायला लागतात. चौथं कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मेनोपॉज तर पुरुषांमध्ये अँड्रोपॉज सारखे बदल व्हायला लागतात. आणि शेवटचं 5वं महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. झोप ही फक्त विश्रांती नाही, तर आपल्या शरीराचा हार्मोनल रिसेट होण्याकरता अत्यंत आवश्यक अशी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठीच आपली झोप सुधारण्यासाठी कोणते महत्त्वाचे 5 उपाय करणं गरजेचं आहे ते आता आपण क्रमाक्रमाने समजावून घेऊया. यातला पहिला उपाय म्हणजे दररोज एकाच वेळेला झोपणे आणि एकाच वेळेला उठणे. आपल्या मेंदूमध्ये एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते, जे आपल्या झोप आणि जागरण या क्रियेवर नियंत्रण ठेवते. आपण रोज वेगवेगळ्या वेळेला झोपलो तर हे घड्याळ गोंधळायला लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून मेलॅटोनिन नावाचं हार्मोन हे योग्य वेळेला स्रवत नाही. झोप उशिरा लागते आणि सकाळी ताजेपणा जाणवत नाही. योगशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हीमध्ये देखील दिनचर्येला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. कारण आपलं शरीर हे निसर्गाच्या लयीत चाललं तरच शरीराचं संतुलन टिकतं. आयुर्वेदानुसार रात्री 10 नंतर पित्तकाळ सुरू होतो आणि आपण जर त्या वेळेनंतर जागे राहिलो तर आपलं शरीर हे पुन्हा सक्रिय होतं. मेंदू अलर्ट होतो आणि आपली झोप ही दूर पळते. झोप ही फक्त विश्रांती नाही, तर ती आपल्या शरीराची एक रिपेअर प्रोसेस आहे. रात्री 10 ते 2च्या दरम्यान डीप स्लीप फेज हा सर्वात जास्त मिळतो. या वेळेमध्ये शरीर टिश्यू रिपेअर, हार्मोन बॅलन्स आणि ब्रेन डिटॉक्सिफिकेशन करतं. जर आपण 12-1 नंतर झोपलो तर ही रिपेअर विंडो कमी होते. म्हणून साधा नियम, आपण दररोज 10 ते 10:30च्या दरम्यान आपल्या बेडवर जा आणि दररोज साधारण एकाच वेळेला उठा. 7 ते 10 दिवस सातत्य ठेवलं तर शरीर आपोआपच त्या वेळेला झोपायला शिकतं. लक्षात ठेवा, झोप ही जबरदस्तीने येत नाही, ती लयीत आणल्यावर सुधारते. आता नंबर 2चा उपाय म्हणजे आपला स्क्रीन टाइम कमी करा. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यामधून येणारा ब्ल्यू लाईट हा मेलॅटोनिन कमी करतो. म्हणजे आपल्या शरीराला रात्र झाली हा सिग्नलच मिळत नाही. 40 नंतर नर्वस सिस्टीम ओव्हरस्टिम्युलेशन सहन करत नाही. त्यासाठी साधा नियम करा. झोपण्याच्या 60 मिनिटे आधी मोबाईल आणि सोशल मीडिया पूर्णपणे बंद ठेवा. त्याऐवजी हलकं वाचन, शांत संगीत किंवा आपल्या कुटुंबासोबत संवाद साधा. आपलं ब्रेन स्टिम्युलेशन कमी झालं की आपली झोप ही नैसर्गिकपणे सुधारते. आता नंबर 3चा उपाय म्हणजे संध्याकाळी हलका व्यायाम आणि झोपण्यापूर्वी श्वसन साधना करा. व्यायाम हा झोपेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, पण तोही योग्य वेळी. संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान 30 मिनिटं ब्रिस्क वॉक, हलकी योगासने, सूर्यनमस्कार यामुळे कॉर्टिसॉल बॅलन्स होतो आणि सेरोटोनिन वाढतो. त्यामुळे आपलं शरीर हे तणावमुक्त होतं. पण झोपण्याच्या आधी मात्र हेवी वर्कआउट करू नका, कारण त्याने आपलं ॲड्रेनालिन वाढतं आणि झोप उशिरा लागते. आता महत्त्वाचा भाग म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 10-15 मिनिटे आधी भ्रामरी प्राणायाम, डीप ब्रिदिंग, ओंकाराचं उच्चारण या क्रिया करा. यामुळे आपली व्हेगस नर्व्ह ही सक्रिय होते, हार्ट रेट कमी होतो आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम काम करू लागते. त्यामुळे आपलं मन शांत होतं आणि झोप लागायला देखील मदत होते. लक्षात ठेवा, संध्याकाळी आपल्या शरीराला थकवा द्या आणि झोपण्यापूर्वी आपल्या मनाला शांत करा. हे दोन्ही मिळून झोप सुधारतात. आता उपाय नंबर 4 म्हणजे रात्री हलकं आणि पचायला सोपं असं जेवण घ्या. कारण 40 नंतर आपलं डायजेशन हे पूर्वीसारखं राहत नाही. रात्री जड, तळलेलं, मसालेदार अन्न घेतलं तर ॲसिडिटी वाढते, गॅस होतो आणि त्यामुळे मध्येच जाग येते. त्यासाठीच रात्री 8 वाजण्यापूर्वीच आपलं जेवण पूर्ण करा. हलकं आणि साधं अन्न घ्या.
जास्त जड आणि उशिराचं जेवण टाळा, कारण रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला रिपेअर करायचं असतं, डायजेशन नाही. आता उपाय नंबर 5 म्हणजे नाईट नर्वस सिस्टीम कूलिंग रिच्युअल. झोप ही जबरदस्तीने येत नाही, ती शरीराला सुरक्षित वाटलं की येते. 40 नंतर स्ट्रेस जास्त असल्यामुळे नर्वस सिस्टीम शांत करणं आवश्यक असतं. रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटाचा एक छोटासा रिच्युअल करा. त्यासाठी कोमट पाण्याने आपले पाय धुवा. त्यानंतर तिळाच्या तेलाने आपल्या पायांची हलकी मालिश करा. आणि जर आपल्याला दूध पचत असेल तर 1 कप कोमट दूध घ्या. हे केल्यामुळे आपलं सर्क्युलेशन सुधारतं, शरीर रिलॅक्स करतं आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम सक्रिय करतं. हा उपाय सुरक्षित आहे, इथे औषधांची देखील गरज नाही. तर हे 5ही उपाय जर आपल्याला झोप येत नसेल किंवा झोपेमध्ये मध्येच जाग येत असेल तर करून पाहिले तर निश्चितच औषधांशिवाय आपली झोप सुधारण्यासाठी हे उपाय आपली मदत करू शकतात. जर 40 नंतर आपली झोप सुधारायची असेल तर गोळी हा कधीही पहिला उपाय नसतो, तर त्याऐवजी योग्य सवयी हाच पहिला उपचार असतो. हे 5ही उपाय आपण जर सातत्याने केल्यास आपल्या झोपेमध्ये स्पष्ट फरक दिसू शकतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या 40शीतल्या मित्रमैत्रिणींना त्यांची झोप सुधारण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत मी सांगितलेले हे 5 उपाय करून आपली झोप सुधारा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.